नमस्कार मित्रांनो, हा मका आहे, गावरानी मका आहे आणि याला थोडं भाजून घेत आहे मी। गणपतीसाठी आहे ना, प्रसाद बनवायचा आहे मला। आमच्याकडे अशा पद्धतीने प्रसाद बनवतात, बघू शकता। छान भाजून घ्यायचं जेणेकरून कच्चं राहिलं नाही पाहिजे। तुम्ही कसं बनवता ते पण सांगा। मी बनवते त्या प्रकारे तुम्ही बनवा, खूप छान असते। बघा मित्रांनो, हे सपक लोणचं आहे, हे तिखट लोणचं आहे, फुटाणे आहे, शेंगदाणे आणि लिंबू हिरवी मिरची लोणचं आहे, साखर, हे गोड लोणचं आहे आणि दही, हे आहे पोहे, बघू शकता। मी 1 वाटी पोहे घेतले, म्हणजे आपल्याला जितके लागते प्रमाण तितके घ्यायचे। मला हे प्रमाण बरोबर आहे माझ्या घरी। तुम्हाला जर जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर जास्त घ्यायचे पोहे। मुरमुरे 1 वाटी, हे पण आपल्या अंदाजानुसार मी असे मुरमुरे घेतले। आणि डाळिंब आहे, 1 डाळिंब आहे ना, मी दाणे करून घेतले। आणि जांब, शेप आहे, हे पण मी चिरून घेतलं, बघू शकता। हा भाजलेला मका अशा प्रकारे मी भाजून घेतला, बघू शकता। ही काकडी आहे, ही कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची। सगळ्यात अगोदर मी मुरमुरा टाकून घेते। स्वच्छ केला मी, पोहे पण स्वच्छ केले आणि सेप, हे सर्व साहित्य मी टाकून घेते या प्रकारे। मका, काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची छान टाकून घ्यायचं आणि दही, फुटाणे, एका दिवस त्याच्यामधली नसली तरी चालते, काही हरकत नाही। गोड लोणचं, शेंगदाणे, साखर, लिंबू आणि हिरवी मिरची लोणचं, सपक लोणचं, तिखट लोणचं छान कालवून घ्यायचं। बघा, या प्रकारे हा प्रसाद देवाला खूप आवडतो। अशा प्रकारे आमच्याकडे बनवतात। गोकुळाष्टमीच्या वेळेस पण बनवतात आणि यावेळेस पण बनवतात, बघू शकता तुम्ही। लागलं तर थोडं दही वगैरे टाकू शकता आपण। या प्रकारे मीठ वगैरे काही गरज नाही याच्यामध्ये, कारण की लोणच्यामध्येच मीठ असते भरपूर, तर मीठ नाही घालणार आहे मी। बघा मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण आपला काला आहे तयार झालेला आहे। किती सुंदर कलर आलेला आहे आणि वास पण छान सुवासिक सुटलेला आहे। बघता क्षणी खावंसं वाटत आहे। अगोदर देवाला देते, बघू शकता। साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये काला रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे, तुम्ही पण ट्राय करा।
बघा मी बाप्पाचा फोटो लावलेला आहे। छान दिसत आहे बाप्पा पण, खूप सुंदर आहे मूर्ती। आणि प्रसाद पण खूप छान बनलेला आहे। आमच्या कॉलनीचा गणपती आहे बाल गणेश। बघा किती क्यूट, किती सुंदर, आणि मुलं आहे ना डीजे लावत आहे आणि बोलत आहेत। मी काल प्रसाद द्यायला गेले होते तर बघा मातीचा गणपती लावला, छोटा आणि कलश पूजा किती सुंदर आहे। कॉलनीचा गणपती आहे माझ्या। बुंदी लाडू अशा प्रकारे असते आमच्याकडे, बुंदीचा लाडू। आणि मी घरून नेलेला प्रसाद बघू शकता। अशा प्रकारे मी गणपती पूजन केले।